श्री स्वामी समर्थ मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज खूप दिवसांनी आम्ही दोघं जण पण बाहेर जात होतो, ते म्हणजे माझ्या बहिणीच्या गावी। तर तिच्या घराची वास्तुशांती आहे म्हणून तिच्या गावी निघालेलो आहोत। तर आम्ही बसने जाण्याचा निर्णय घेतला, कारण लांब गाव पण आहे आणि खूप जास्त भयंकर ऊन पडत आहे। तर शंभू सोबत असल्यामुळे आम्हाला गाडीवर जाणं काही पॉसिबल नव्हतं, म्हणून सकाळी सकाळी बसने आम्ही निघालो। तिथून मग माझ्या बहिणीच्या नवऱ्यानं गाडी पाठवली होती। तर आता आम्ही गावी पोहोचलेलो आहे तिच्या। तर गेल्यानं इथं नाश्ता करायला बसवलं, कारण घरी काम असल्यामुळे काय भूक लागत नाही, पण इथं खूप जास्त भूक लागली होती आणि नाश्ता चालू होता। मग लगेच इथं नाश्ता करायला घेतला। मस्त असा पुलाव केलता आणि गरमागरम जिलबी होती। हे माझी बहिणीच्या नणंद आणि बहिणी आहेत बघा। बहिणीला लाज वाटते व्हिडिओमध्ये येण्याची, तर माझ्या बहिणीची नणंद बोलत आहेत बघा। नादच पाहिजे। इकडे छान अशी वास्तुशांतीची पूजा झालेली आहे। आदल्या दिवशी वास्तुशांतीची पूजा होती आणि ज्या दिवशी पाहुण्याला बोलवलं होतं त्या दिवशी सत्यनारायण पूजा होती, कारण वास्तुशांतीच्या पूजेला खूप जास्त वेळ लागतो आणि पाहुण्यांना वेळ देता येत नाही, त्यांची सोय होत नाही। म्हणून ज्या दिवशी पाहुण्यांना बोलवलं होतं त्या दिवशी सत्यनारायण पूजा ठेवली होती। तर इकडे बघा स्वयंपाकाची तयारी चालू आहे। तर इकडे कापाकापी चालू आहे। माझ्या दोन्ही पण बहिणींना सख्या चुलत जावा आहेत आणि दोघीचेही नवरे आचारी असल्यामुळे घरच्या घरी स्वयंपाक चालू आहे बघा। तर इकडं मोठे भाऊजी भाजीला फोडणी देत आहेत, हे पण भाऊजी आचारी आहेत। पप्पा पण थोडीशी हेल्प करू लागत आहेत। हे मधवे भाऊजी आहेत बघा, हे पण यांची पण हॉटेल आहे, दोघांच्या पण हॉटेली येताना आचारीपणा पण करते ती। तर इथं भज्याचं पीठ काढणं चालू आहे आणि एकीकडे भाजी फोडणी दिलेली आहे बघा। तर हे इकडे पप्पा म्हणत आहे त्यांचा व्हिडिओ घ्या। थोडीशी हसक मजाक तर होतीच पाहुणे रावणे जमल्यावर। इकडं स्वयंपाक चालू आहे, बाकीचा पोळ्या ते। तर अंगणातच सगळा स्वयंपाक चालू आहे। खूप मोठं अंगण आहे आणि खूप मोठं गुलाबाचं झाड पण आहे बघा, व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहे। तर इकडं पोळ्यावाल्या बायका आलत्यात, तर त्यांची इथं चहा पाण्याची व्यवस्था चालू आहे बघा। तर खूप मस्त असं पोटांगण, ते खूप छान मस्त खेड्यातलं वातावरण असते बघा। सगळा इथं घरच्या अंगणाचा स्वयंपाक चालू आहे आणि घरचे दोन्ही पण आचारी असल्यामुळे कुठं बाहेर जाण्याची काही गरजच नाही बघा। तर वरती पण इथं मंडप टाकलेला आहे आणि खाली पण स्वयंपाकासाठी मंडप टाकला होता, पाहुणे रावण्यांना बसण्यासाठी वरती पण। तर इकडं सध्या आमरसाचं सीझन चालू असल्यामुळे सगळ्या पाहुण्यांना जेवणासाठी आमरसच होता। तर सगळ्या पाहुण्यांना इथं रस करण्यासाठी बसवलेला आहे बघा। ही माझी आई आहे, सगळ्या म्हणजे माझ्या बहिणीच्या नंदा ते आहेत, जाऊबाई ते सगळे इथं बसलेले आहेत बघा। तर सख्या बहिणी चुलत जावा आहेत आणि पण गावात राहत नाही माझी मधवी बहीण, फाट्यावर राहती आणि गावात माझी मोठी बहीण राहते बघा। तर इकडं आता पोळ्या पण स्वयंपाक चालू आहे, पोळ्या पण करायला। तर इथं आमच्या तिघीला चान्स भेटला होता, आम्ही तिघी बहिणी आहेत बघा ह्या तुम्ही व्हिडिओमध्ये। आणि इकडं बाकीचा सगळा स्वयंपाक होत आला आहे, कारण आता पाहुणे रावणे पण यायला सुरुवात झालेली आहे। तर इकडं पप्पा भाजी ते मिक्स करत होतात। घरी दिदीच्या पिठाच्या गिरणी पण आहे माझ्या मोठ्या बहिणीच्या इथं। आता इकडं लगेच आरती करायला घेतली पूजेची बघा। तर खूप मस्त पूजा झालेली होती। काल काही येणं झालं नाही, कारण कामाच्यानं व्हिडिओचे ते कामं होते म्हणून खूप येण्याची इच्छा होती, पण काय करावं येणं झालं नाही। मस्त अशी पूजा झालेली आहे। तर दीदी खूप म्हणत होती आधी ये, पण माहिती आहे कामाच्यानं होत नाही सगळ्यांनाच येणं। तर इकडं सत्यनारायणची पूजा ते चालू आहे। पाहुणे रावणे यायला पण सुरुवात झालेली आहे। गावातनं कोणताही कार्यक्रम असो खूप मस्त वाटते, सगळे पाहुणे रावणे ते जमा होतात आणि खेड्यातलं वातावरण वेगळंच असतं, सिटीतल्यापेक्षा किती पण वेगळंच हा। तर इकडं सगळं आरती ते झालेली आहे आणि आरती ते देणं चालू आहे बघा। आता पाहुणे रावणे भरपूर सारे यायला सुरुवात झाली होती, लगेच आहेर करायला घेतला। मुलीच्या इथं आपल्या महाराष्ट्रामध्ये मुलीच्या घरी कोणताही कार्यक्रम असो तर आई वडिलाचा आहेर त्यांना असतो। तर दिदीला आणि भाऊजीला इकडं आहेर चढवण्यात येत आहे बघा इथं सगळं। तर इकडं आई आणि पप्पा, दिदीला आई साडी देत आहे, पप्पाला इथं पप्पा भाऊजीला कपडे देत आहेत बघा इकडं। तर दोघी पण बहिणी जावा असल्यामुळे दोघीला पण आहेर केला होता। हे माझ्या मोठ्या दिदीचे भाई आहेत, म्हणजे त्यांच्या माझ्या भाऊजीचे भाऊ आहेत बघा इकडं। तर लण्या भाऊजीला पण आता इथं आहेर चढवायला घेतलेले आहेत। ही म्हणजे माझे मधवे भाऊजी आहेत। तर कोणची मोठी बहीण आहे आणि कोणची मधी आहे तुम्हाला मी पुढे सांगतेच कोणची आहे। तर इकडे थोडीशी हास्यक म्हणजे चालू होती। आहेर ते चढविणे झाली की सगळे पाहुणे रावणे ते यायला सुरुवात झाली आणि बहुतेक सगळे पाहुणे आलते। लगेच मग बायकाची पंगत बसवली जेवायला। यातले काही बायका ओळखीच्या आहेत, म्हणजे पाहुण्या दिदीकडले आहेत आणि काही आमच्या इकडले आहेत। जास्त काय तितक्या ओळखी नाहीत, कारण भरपूर सारे यांच्या इकडलेच पाहुणे होते बघा हे सगळे।
सगळ्या पाहुण्याचे जेवण ते झालते, आमचे राहिले होते जेवण. तर आता जेवण ते वगैरे झाली की आता पाहुणे रावण्याची जायची तयारी असती, म्हणून इथं आता जे काय भेटवस्तू आणल्या ते दीदीला देत होते बघा. ही माझी मोठी बहीण आहे बघा, इथं बसलेली तुम्हाला दिसत आहे व्हिडिओमध्ये. ही माझी पलीकडली चुलत बहिणी, आत्याची मुलगी, ही आत्या आहे. आणि इकडं साईडला बसलेली ही माझी आत्याची सूनबाई आहेत बघा. तर हे माझ्या आता आत्यानं आहेर ते आणलं होता, आहेर ते देत आहे. आणि ही माझी चुलत बहीण आहे रात्याताई, तिनं पण भेटवस्तू आणली ती देत आहे बघा. तर खूप मस्त शिवाजी महाराजांची मूर्ती आणलेली आहे, फोटो आणलेला आहे सॉरी, खूप मस्त होता बघा. किती छान डिझाईन ते केलेलं आहे बघा. बाकी सगळ्या पाहुण्याचे जेवण झालते, पण आम्ही घरचे तितके राहिलो होतो बघा. बाहेर तितकी जागा पण नव्हती, मंडप तितका पुरत नव्हता, म्हणून आम्ही इथं घरातच आम्हाला जेवायला बसवलं होतं. तर हे माझ्या बहिणीच्या ननंद बाई आहेत बघा. हे आम्ही बहीण भाऊ होते बघा. तुम्हाला थोडीशी इथं मी होम टूर देते. हे असं काय घर आहे आणि इथून मोठा गेट आहे बघा मध्ये जाण्यासाठी. तर इथं सगळे पाहुणे मंडळीच आहे, तिथं काय प्रॉपर व्हिडिओ घेता नाही आला बघा. ही इथं हॉल आहे, इथं कुंड्या ते सोफा ते सगळं आहे, सगळ्या नवीन वस्तू घेतलेल्या आहेत. ही इकडं बाजूला रूम आहे आणि त्याच्या बाजूलाच किराणा दुकान आहे, पण ते बंद असल्यामुळे दाखविता नाही आलं. ही एक रूम आहे बघा, माल ते टाकण्यासाठी शेतातल्या. आणि ही दीदीची बेडरूम आहे बघा अशी काय. तर त्याने जितकं म्हणजे पहिला पसारा काही होतात, पण नवीन कॉट ते वगैरे आणलं आहे नवीन घरामध्ये काही. तर ही दीदीची बेडरूम आहे अशी काही बघा. कपाट पहिलंच आहे लग्नातलं तिच्या, आणि तिनं नाही हे माझ्या लग्नातला तिघीचा आमचा फोटो मोठा करून घेतलेला आहे. खूप मस्त वाटतं तर. आणि शंभूचं बरोबर ओळखीत होता, ही मम्मी आहे ही मावशी आहे म्हणून. आणि हे हॉल आहे बघा. हॉलच्या इकडला बाजू तुम्हाला दाखवण्यात नव्हती आली मगवा. तर ही इथं टी व्ही आहे आणि इकडं बाजूला फोटो ते लावलेले आहेत. ही किचन आहे बघा, छोटंसंच किचन आहे. व्यवस्थित काही पसारा लावता नाही आला, कारण पाहुणे रावणे नवीनच पुन्हा घरात आलेले आहेत म्हणून असा काही इकडे तिकडे पसारा पडलेला आहे बघा. बाजूला देवघर आहे आणि किचनच्या बाजूलाच पायऱ्या आहेत वरी जाण्यासाठी, आणि पायऱ्याच्या खाली संडास बाथरूम आणि इकडे भांडे घासण्यासाठी जागा आहे. आणि बाजूलाच एक पत्र्याचं शेड आहे आणि त्यामध्ये गिरणी आहे बघा, ती दळण पण दळून देते. खूप म्हणजे तिचं किराणा दुकान ते आहे. आणि हे पटांगण आहे बघा, सगळं इकडं पत्र्याचं शेड केलेलं आहे अजून शेतातला माल ते टाकण्यासाठी. भरपूर सारं असं मोठं अंगण आहे, यामध्ये स्वयंपाक ते सगळं झालं आहे. कार्यक्रम ते झाला की लगेच आम्ही 5च्या गाडीनं घरी येण्यासाठी निघालो, कारण प्रमोशनचे व्हिडिओ पेंडिंग होते आणि त्यांना पण सुट्टी नव्हती बघा. इथं आई पप्पा सोडायला आलेली होते. आई पप्पा राहणार आहेत, दीदीच्या गावातून बस जाते, इथून बस स्टँडला उभा राहिलो होतो 5च्या गाडीनं बघा. तर इथं बहीण पण आलेली होती सोडायला मला. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास एक लाईक करायला अजिबात विसरू नका.